हॅलो गाईज. तर आपला नेक्स्ट टॉपिक आहे बघा, थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल अँड इक्वेशन ऑफ स्टेट. बरोबर आहे. तर या अगोदर आपण काय बघितलं होतं माहिती आहे का, थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम बघितलं होतं. बरोबर आहे. त्याच्या अगोदर आपण बघितलं थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल. ठीक आहे. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल किती टाईपचे असतात, इंटेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. बरोबर. आणि त्यानंतर आपण बघितलं थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम, जे की मेकॅनिकल इक्विलिब्रियम, त्याच्यानंतर केमिकल आणि थर्मल इक्विलिब्रियम. तर जी काही सिस्टीम आहे कोणतीही असू द्या, ती मेकॅनिकली, केमिकली आणि थर्मली इक्विलिब्रियममध्ये जर का असेल तरच आपण काय म्हणतो, ते थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये आहे. ठीक आहे. पण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असण्यासाठी तर जसं की मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आपण काय म्हणलं होतं की दोन्ही साईडचे काय पाहिजे, प्रेशर इनसाइड द सिस्टीम आणि प्रेशर आउटसाइड द सिस्टीम काय पाहिजे, सेम पाहिजे. तर ती काय असेल, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. आपण फोर्स म्हणलं असेल किंवा प्रेशर म्हणलं असेल, पण तिथे प्रेशर घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की केमिकल इक्विलिब्रियम. केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय माहिती आहे का, की जर का तिथे एखादा दुसरा तिसराच केमिकल कंपाऊंड फॉर्म नाही झाला पाहिजे. ठीक आहे. जर का दोन सिस्टीम जर का एकत्र येतात, तिथे एखादी तिसरी केमिकल रिॲक्शन नाही झाली पाहिजे, तरच ती सिस्टीम काही केमिकल इक्विलिब्रियममध्ये. आणि थर्मोडायनॅमिक आणि थर्मल इक्विलिब्रियम तुम्हाला माहितीच असते की टेम्परेचर इनसाइड आणि टेम्परेचर आउटसाइड काय पाहिजे, सेम पाहिजे. ठीक आहे. तिन्ही गोष्टी जर का असेल तर ती जी काही सिस्टीम आहे ती काय असते, तुमची थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये असते. तर थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल काय आहे की, थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल आपल्याला माहिती आहे, प्रेशर. बरोबर आहे. त्यानंतर व्हॉल्यूम. ठीक आहे. त्यानंतर टेम्परेचर, त्यानंतर मास. हे काय झालं, तुमचे थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल झाले. हे काय शो करतात, तुमचे थर्मोडायनॅमिक सिस्टीम शो करतात. बरोबर आहे. जसं की प्रेशर, हे टेम्परेचर, हे डेन्सिटी, व्हॉल्यूम, मास. ठीक आहे. हे काय तुमचे व्हेरिएबल्स आहेत. हे काय तुमचे व्हेरिएबल्स आहे, स्टेट व्हेरिएबल्स आहे ते, जी की तुमची थर्मोडायनॅमिक सिस्टीम कोणत्या स्टेटमध्ये आहे ते सांगण्यासाठी ह्या व्हेरिएबलचा उपयोग होत असतो. बरोबर आहे. ह्या व्हेरिएबलचा उपयोग होत असतो. कोणतीही सिस्टीम कोणत्या स्टेटमध्ये आहे ते सांगण्यासाठी आपण ह्या व्हेरिएबलचा उपयोग करत असतो. ठीक आहे. तर थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये आपण बघितलं की अशी सिस्टीम जी मेकॅनिकली, केमिकली आणि थर्मली इक्विलिब्रियममध्ये आहे, अशा सिस्टीमला आपण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणतो. आणि त्या सिस्टीमला डिनोट करण्यासाठी आपल्याला जे व्हेरिएबल लागतं त्याला आपण काय म्हणतो, थर्मोडायनॅमिक व्हेरिएबल असं म्हणत असतो. बरोबर. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल्स. बट अशाही काहीतरी सिस्टीम असू शकतात की ज्या, असं थोडी नाही की प्रत्येक सिस्टीम ही मेकॅनिकली, केमिकली आणि थर्मली इक्विलिब्रियममध्ये असेलच. अशा बऱ्याच सिस्टीम आहेत ज्या की थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल पण केमिकली, मेकॅनिकली इक्विलिब्रियममध्ये नसेल, किंवा मग त्या थर्मल इक्विलिब्रियमची प्रॉपर्टी सॅटिस्फाय करत नसतील सरळ सरळ. ठीक आहे. अशा बऱ्याच आहेत. जसं की तुमच्या बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. जे की आहे फुटबॉलचं. कशाचं आहे, फुटबॉलचं एक्झाम्पल आहे की फुटबॉल घ्या तुम्ही. ठीक आहे. फुटबॉल असा काहीतरी असतो गोल. बरोबर आहे. गोलच असतो ना. ठीक आहे. तर हा समजा तुमचा फुटबॉल आहे. ठीक आहे. कालांतराने काय होतं माहिती का, जर का तुम्ही दुकानातून नवीन फुटबॉल आणला, त्यामध्ये मस्तपैकी हवा भरलेली असते, एकदम कडक असतो. बरोबर आहे. पण तो फुटबॉल तुम्ही वापरला नाही, घरात तसंच ठेवला, तर महिना 2 महिन्यानंतरही त्यात हवा तेवढी चढते का हो? नाही. ऑब्व्हियसली हवा काय होते, थोडीशी कमी होतेच. बरोबर आहे. तर थोडीशी हवा कमी होते, किंवा पंक्चर झाल्यावरही हवा कमी होते. ठीक आहे. तर जो काही तुमचा फुटबॉल आहे त्यातली हवा कमी व्हायला लागली. आता इथे प्रेशर जे इनसाइड होतं, ठीक आहे, आणि हवा कमी होत असताना जे काही तुमची एअर आउटसाईड गेली, तर एअर आउटसाईड गेली तर जे प्रेशर इनसाइड राहिलं ते प्रेशर आउटसाईड राहत नाही. म्हणजे इथं थर्मली तुम्ही थर्मोडायनॅमिक स्टेट याला नाही म्हणता येणार. ठीक आहे. इथे जी काही स्टेट आहे, इथं थर्मोडायनॅमिक स्टेट नाही म्हणा लागली की तुमचं ना प्रेशर सारखं आहे इनसाइड आउटसाईड, ना टेम्परेचर सारखं आहे इनसाइड आउटसाईड, ना व्हॉल्यूम सारखं आहे. बरोबर आहे. तर इथं प्रेशर चेंज व्हायला लागलं, मास तुमचं आउटसाईड इनसाइड चेंज व्हायला लागलं, तर याला काय म्हणता येईल तुम्हाला, की नॉन इक्विलिब्रियम स्टेट म्हणता येईल. अशा स्टेटला काय म्हणता येईल, नॉन इक्विलिब्रियम स्टेट. ठीक आहे. शॉर्टकटमध्ये लिहिलं जरा स्टुडंट तुम्ही बघूया, नॉन इक्विलिब्रियम स्टेट. ठीक आहे. तर ह्या स्टेटला काय म्हणता येईल तुम्हाला, की नॉन इक्विलिब्रियम स्टेट, जे की थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये नाही आहे. ठीक आहे. त्याला आपण नॉन इक्विलिब्रियम स्टेट म्हणणार. तर असं थोडी नाही की हे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, हे मास, हे जे काही तुमचे व्हेरिएबल्स आहे, हे फक्त कोणती स्टेट डिस्क्राईब करतात माहिती आहे का, ज्या थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियममध्ये ज्या काही स्टेट आहेत त्यांनाच डिस्क्राईब करण्यासाठी हे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर हे वापरले जातात. अशा स्टेट थर्मोडायनॅमिक्स
स्टेट व्हेरिएबल डिस्क्राइब इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टीम ओनली. ठीक आहे. थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल काय डिस्क्राइब करते? इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टीम. फक्त ज्या सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये आहे अशा स्टेट काय करते? थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल काय करतात? डिस्क्राइब करतात. पण ज्या सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नाही आहेत अशा सिस्टीमला डिनोट करण्यासाठी किंवा डिस्क्राइब करण्यासाठी हे व्हेरिएबल काहीच कामीच नाही आहे. बरोबर आहे. तर जर काही सिम्पल वर्डमध्ये तुमच्या बुकमध्ये दिलं आहे की थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल डिस्क्राइब द इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टम. बरोबर आहे. Thus various states variables are not always independent. ठीक आहे. हे काय ऑलवेज इंडिपेंडंट नसतात, म्हणजे इंडिपेंडंट नसतात सरळ सरळ एक मिनिट. ठीक आहे. तर त्यानंतर बघा, जर का यांचं मॅथमॅटिकल जर का इक्वेशन सांगायचं आहे कशाचं, ह्या सगळ्या स्टेट व्हेरिएबल्स जर का मॅथमॅटिकल इक्वेशन सांगायचं झालं तर ते मॅथमॅटिकल इक्वेशन काय आहे माहिती का? आपलं जे काही आयडियल गॅसचं इक्वेशन आहे कोणतं वालं? PV इज इक्वल टू NRT. ह्या मॅथमॅटिकल इक्वेशनला बाकीच्या स्टेट ऑफ व्हेरिएबल डिस्क्राइब करतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये P फॉर काय तुमचं? प्रेशर आहे. V फॉर काय तुमचं? व्हॉल्यूम आहे. N फॉर काय? नंबर ऑफ मोल. R फॉर काय तुमचं? R फॉर आहे तुमचं गॅस कॉन्स्टंट. बरोबर आहे. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि T फॉर काय तुमचं? टेम्परेचर आहे. बरोबर आहे. ह्या ज्या काही तुमच्या व्हेरिएबल्स होते कोणते स्टेट व्हेरिएबल्स हे काय डिस्क्राइब करतात? फक्त तुमचे इक्विलिब्रियम स्टेट. ठीक आहे. मग जर का एखादा मॅथमॅटिकल इक्वेशन जर का सांगायचं असेल तर आपल्याकडे हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे PV इज इक्वल टू NRT. ठीक आहे. तर हे झालं बघा PV इज इक्वल टू NRT. हे काय झालं? तुमचं मॅथमॅटिकल इक्वेशन झालं. कशाचं? स्टेट व्हेरिएबल्स. बरोबर आहे. द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ स्टेट. आणि यालाच तुम्ही काय म्हणतात माहिती का? ह्याच व्हेरिएबल्सच्या मॅथमॅटिक रिलेशनला काय म्हणत असतात? इक्वेशन ऑफ स्टेट. ठीक आहे. तुमच्या बुकमध्ये डेफिनेशन दिलेली आहे. डेफिनेशन अशा प्रकारे की द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द स्टेट व्हेरिएबल इज कॉल्ड ॲज इक्वेशन ऑफ स्टेट. इक्वेशन ऑफ स्टेट काय आहे? द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन स्टेट व्हेरिएबल. आता हे काय तुमचे स्टेट व्हेरिएबल्स आहे. ठीक आहे. यांचं मॅथमॅटिकल इक्वेशनला तुम्ही काय म्हणता? इक्वेशन ऑफ स्टेट. ठीक आहे. तर हे जे काही स्टेट व्हेरिएबल्स आहे ठीक आहे हे काय डिस्क्राइब करतात? तुमचं फक्त इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टीमच फक्त डिस्क्राइब करतात. काय डिस्क्राइब करतात? इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टीम फक्त डिस्क्राइब करतात. आता जी स्टेट ऑफ सिस्टीम नॉन इक्विलिब्रियममध्ये आहे अशा स्टेट ऑफ सिस्टीमला हे डिनोट करत नाही. ठीक आहे. बरोबर आहे. कोणते काय डिनोट करत नाही? हे जे काही तुमचे स्टेट व्हेरिएबल्स आहे ते तुमच्या नॉन इक्विलिब्रियम स्टेट ऑफ सिस्टीमला डिनोट करत नाही. ठीक आहे. तर आता बघा, जे काही तुमचं प्रेशर व्हॉल्यूम आहे ठीक आहे, जे काही तुमचं प्रेशर व्हॉल्यूम आहे याचं काही डायग्रॅमॅटिकली रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे. याचं काय थोडं डायग्रॅमॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे जे की आपण ग्राफिकली पण बघू शकतो की PV प्रेशर आणि व्हॉल्यूमचा आपल्याला ग्राफ बघायचा आहे. त्या प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या डायग्राममध्ये ग्राफ बघत असताना 3 कंडिशन आहेत. ठीक आहे. तर 3 कंडिशन याच्या अगोदरही आपण वर्क डन ऑफ सिस्टीममध्ये बघितल्या होत्या. जो की तुमचा पॉईंट होता बघा तुमचा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये आपण ते बघितलं ह्या सगळ्या केसेस. फक्त त्या केसेस आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूमच्या केसेस फक्त डायग्रॅमॅटिकली ग्राफिकली आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. तर 1 बाय 1 आपण त्या सगळ्या बघूया. PV डायग्राम. तर बघा आपल्याला PV डायग्राम बघायची आहे. ठीक आहे. तर प्रेशर आणि व्हॉल्यूममध्ये जर का रिलेशन सांगायचं झालं तर P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असंही रिलेशन येईल. P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम असंच रिलेशन येईल. P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल व्हॉल्यूम म्हणजे काय की P जर का वाढत असेल, Pची व्हॅल्यू जर का वाढत असेल तर व्हॉल्यूम काय होईल तुमचा? कमी होईल. म्हणजे प्रेशर जर का जास्त असेल तर व्हॉल्यूम काय होईल? कमी. आणि प्रेशर जर का कमी असेल तिथं व्हॉल्यूम काय असेल? जास्त. जिथे जिथं प्रेशर तुम्ही जास्त अप्लाय करसाल, जिथं प्रेशर जास्त अप्लाय होईल ठीक आहे, ज्या सिस्टीममध्ये प्रेशर जास्त अप्लाय होईल तिथे व्हॉल्यूम ऑब्वियसली कमी असणार. ठीक आहे. आणि ज्या सिस्टीममध्ये व्हॉल्यूम तुमचा जास्त असेल तिथं प्रेशर ऑब्वियसली कमीच अप्लाय होईल. बरोबर आहे. तर प्रेशर आणि व्हॉल्यूमचं जे काही रिलेशन आहे ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे एक जर का वाढलं दुसरं कमी होईल. तर बघा पहिली डायग्राम बघूया आपण. ही डायग्रामकडे बघूया. तर बघा इथे फर्स्ट केस काय माहिती का, तुमचं जे काही प्रेशर P1 आहे ठीक आहे हे ऑब्वियसली P2 पेक्षा काय इथे जास्त आहे. जे काही तुमचं P1 प्रेशर आहे जर का हे तुम्ही 0 घेतलं, हे जर का तुम्ही प्रेशरची अशी टर्म घेतली
ठीक आहे. तर इकडं वरच्या साईडला काय प्रेशर काय व्हावं लागेल, इन्क्रीज व्हावं लागेल. ठीक आहे. तर P1 P2पेक्षा काय ग्रेटर आहे ते. P1 जे आहे ते P2पेक्षा काय जास्तच आहे ना. बघा वरती आहे ना, ते वरती म्हटल्यावर काय जास्त आहे. जर का प्रेशर जास्त आहे तर ह्या P1 पॉईंटसाठी जे काही तुमचा व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, जो काही तुमचा हा व्हॉल्यूम आहे हा V2पेक्षा कमी का जास्त आहे. आता व्हॉल्यूम आपण कुठे मोजणार आहे, व्हॉल्यूम आपण मोजणार आहे सगळ्याच्या सगळ्या या एक्स ॲक्सिसला, बरोबर आहे. ठीक आहे. सगळ्या एक्स ॲक्सिसला आपण व्हॉल्यूम मोजणार. म्हणजे इथे काहीतरी 0 असणार, इथे काहीतरी 10 पकडा, इथे काहीतरी 20 पकडा, इथे काहीतरी 30 पकडा. ठीक आहे. 10 मीटर क्यूब, 20 मीटर क्यूब, 30 मीटर क्यूब. तर इकडे जो आहे एक्स ॲक्सिसला, जो काही एक्स ॲक्सिसला आहे तो तुमचा व्हॉल्यूम काय होणार आहे, एक्स ॲक्सिसला काय होतोय तुमचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय. ठीक आहे. असा ह्या डायरेक्शनला तो काय होतोय इन्क्रीज, प्रेशर ह्या डायरेक्शनला काय होतंय इन्क्रीज होते. तर P1 जर का प्रेशर इथे आहे तर व्हॉल्यूम काय तुमचा ऑब्व्हियसली ह्या V2पेक्षा काय कमी आहे. आणि प्रेशर बघा तुमचं थोडंसं कमी झालं म्हणजे P1 काय आहे थोडं जास्त प्रेशर, P2 काय थोडंसं कमी प्रेशर आहे. ठीक आहे. P2 तुमचा कमी झाला म्हणजे हा V2 काय आहे तुमचा V2 वाढला. बघा V2चा पॉईंट कुठे आला, इथे, बरोबर आहे. P2 जर का तुमचा कमी झाला तर V2 काय आला तुमचा इथे आला. म्हणजे व्हॉल्यूम काय झालं तुमचा या डायरेक्शनला, व्हॉल्यूम काय झालं तुमचा इन्क्रीज झाला, बरोबर आहे. प्रेशर कमी झालं, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला. प्रेशर जास्त झालं, व्हॉल्यूम कमी झाला. ठीक आहे. तर आपण प्रेशर P1 जर का प्रेशर P2वर जर का आलो, ठीक आहे, प्रेशर P1 जर का प्रेशर आपण P2वर जर का आलो तर बघा व्हॉल्यूम V1 वरून व्हॉल्यूम V2वर गेला. ठीक आहे. व्हॉल्यूम V1 वरून व्हॉल्यूम V2वर गेला. आता इथे वर्क झालं, बरोबर आहे. जर का व्हॉल्यूम जर का चेंज होत असेल तर इथे काय होणार आहे प्रेशर आणि व्हॉल्यूम, जर का प्रेशरमुळे जर का व्हॉल्यूम चेंज होत असेल तर इथं ऑब्व्हियसली काय होणार वर्क डन होणार. तर आता इथलचं वर्कडन कसं होईल, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. आता इथलचं वर्कडन पॉझिटिव्ह होईल का निगेटिव्ह होईल हे समजून घेण्यासाठी आपण कंडिशन बघितले होते. बघा की हे एक पिस्टन आहे, सॉरी हे याला काय म्हणता येईल तुम्हाला, एक वेसल आहे ज्याला की आपण एक मासलेस पिस्टन लावलं आहे, जे की मासलेस आहे, फ्रिक्शनलेस आहे, आपण बघितली होती ही कंडिशन, बरोबर आहे. तर याच्या आतमध्ये जर का गॅस आहे, ठीक आहे, ह्या गॅस मॉलिक्युलनं प्रेशर अप्लाय केलं या पिस्टनवर, बरोबर आहे. ही कंडिशन आपण बघितली होती. गॅस मॉलिक्युलनं प्रेशर कोणावर अप्लाय केलं पिस्टनवर. आता हा पिस्टन इथून सरकला आणि इथे गेला, थोडासा मागे गेला, बरोबर आहे, थोडासा मागे गेला. आता बघा पहिला व्हॉल्यूम होता इथं V1, दुसरा व्हॉल्यूम झाला इथं V2. आता जे काही प्रेशर अप्लाय केलं ते कोणी अप्लाय केलं, ह्या गॅसने अप्लाय केलं. आणि ह्या गॅसला आपण काय मानलं होतं, आपण सिस्टीम मानलं होतं, बरोबर आहे. म्हणजे प्रेशर कोणी अप्लाय केलं, सिस्टीमनी. ठीक आहे. प्रेशर अप्लाय केलं, व्हॉल्यूम V1 वरून V2 चेंज झाला, व्हॉल्यूम V1 वरून V2 चेंज झाला. कशामुळे, सिस्टीमने प्रेशर अप्लाय केल्यामुळे. इथे काय झालं वर्क डन झालं. तर वर्क डन केलं कोणी, वर्क डन केलं तुमच्या सिस्टीमने. तर वर्क डन बाय द सिस्टीम, जर का वर्क डन सिस्टीमने केलं असेल तर ते वर्क डन कसं असतं नेहमी पॉझिटिव्ह असतं. ज्या कंडिशन आपण याच्या अगोदर बघितलं आहे, वर्क डन जर का सिस्टीमने केलं असेल, बरोबर आहे, सिस्टीमने स्वतः जर का वर्क डन केलं असेल तर ते वर्क डन कसं असतं पॉझिटिव्ह असतं. हे आपण याच्या अगोदरही बघितलं होतं. ठीक आहे. डिटेलमध्ये बघितले आपण या सगळे केसेस. तर बघा इथे जे काही वर्क डन होणार, ठीक आहे, जो काही हा एरिया आहे तुमचा, ठीक आहे, तर जो काही हे जो काही इन्क्रीज इन एरिया आहे, पहिले इतकं व्हॉल्यूम होतं तुमचं, नंतर इतकं झालं, तर हा जो काही एरिया आहे जे काही वर्क डन झालं इथं हे पॉझिटिव्ह वर्क. ठीक आहे. हे काय आहे तुमचं पॉझिटिव्ह वर्क विथ वराईंग सिस्टीम. ठीक आहे. पॉझिटिव्ह वर्क कधी, जेव्हा प्रेशर तुमचं कमी होईल तेव्हा वर्क डन काय होईल पॉझिटिव्ह होईल. ठीक आहे. आता जर का हे काय झालं, P1 काय झालं तुमचं इनिशियल प्रेशर, P2 काय झालं तुमचं फायनल प्रेशर. जर का इनिशियल प्रेशरपेक्षा फायनल प्रेशर जर का कमी असेल तर तुमचा व्हॉल्यूम काय होईल ऑब्व्हियसली इन्क्रीज होईल. आणि व्हॉल्यूम जर का इन्क्रीज झाला तर तिथे काहीतरी वर्क डन होईल. आणि ते वर्क डन पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल, तर ऑब्व्हियसली ते वर्क डन काय असेल पॉझिटिव्ह असेल. का बरं, कारण ते वर्क डन केलं आहे कोणी, ते वर्क डन केलं आहे सिस्टीमनं. आणि वर्क डन बाय द सिस्टीम कसं असतं ऑलवेज पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम कसं असतं ऑलवेज पॉझिटिव्ह. ठीक आहे. पहिली केस लक्षात आली तुमच्या. आता दुसरी केस बघूया आपण. बघा बघा आता हे दुसरी केस आली तुमची. ठीक आहे. आता ह्या केसमध्ये काय माहिती आहे का, तुमचं जे इनिशियल प्रेशर आहे P1, ठीक आहे, हे P2पेक्षा जास्त आहे का कमी आहे. बघा P2चं प्रेशर इनिशियल प्रेशरपेक्षा काय जास्त आहे. म्हणजे प्रेशर P1 काय तुमचं कमी, प्रेशर P2 काय जास्त. जर का तुमचं प्रेशर इनिशियल प्रेशरपेक्षा जर का इन्क्रीज झालं तर तुमचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. तर बघा ह्या ग्राफवरून आपण ते समजून घेऊया की प्रेशर P1 होतं, तुमचा जो काही व्हॉल्यूम होता हा इथे होता,
ठीक आहे, V1. प्रेशर P2साठी तुमचा व्हॉल्यूम काय झाला, V1. आता प्रेशर P1साठी जर का तुम्ही व्हॉल्यूमची जर का व्हॅल्यू बघितली, ठीक आहे, तर ती V2पेक्षा कधीही जास्त आहे. V1 इज ग्रेटर दॅन V2 आहे. ठीक आहे, कधी, जेव्हा जेव्हा P2 इज ग्रेटर दॅन P1 असेल. ठीक आहे, बरोबर आहे. जर का प्रेशर सेकंडची व्हॅल्यू प्रेशर फर्स्टपेक्षा जर का जास्त असेल तर व्हॉल्यूम फर्स्टची व्हॅल्यू व्हॉल्यूम सेकंडपेक्षा जास्त आहे. म्हणजे इथे काय आपलं जे काही रिलेशन आपण म्हणलं होतं, P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/2, बरोबर आहे. तर आता बघा, जसं जसं तुमचं प्रेशर इन्क्रीज होतं, ठीक आहे, तसं तसं काय होणार, तुमचा व्हॉल्यूम जो आहे तो काय होणार, कमी 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 होत जाणार. ठीक आहे, आपण परत एकदा तेच एक्झाम्पल बघूया, कोणतं, ते व्हेसलचं. ठीक आहे, तेच एकदा व्हेसलचं आपण एक्झाम्पल बघूया. ठीक आहे, तर बघा, हे अशी तुमची व्हेसल होती, याला हे तुम्ही काय लावलं, हे पिस्टन, जे की फ्रिक्शनल लेस, मासलेस आहे, मुव्हेबल आहे. ठीक आहे, आता प्रेशर इन्क्रीज केव्हा होईल, हे जे काही तुमचं गॅस आहे आतमध्ये, ठीक आहे, त्याचं प्रेशर इन्क्रीज केव्हा होईल, ठीक आहे, जेव्हा तुम्ही त्याला अजून दाबसाल, बरोबर आहे. जेव्हा हा जो काही व्हॉल्यूम आहे हा जर का अजून तुम्ही कंप्रेस केला, त्या प्रेशरला जर का अजून कंप्रेस केलं, ठीक आहे, ह्या जो काही गॅस आहे या गॅसला जर का तुम्ही अजून कंप्रेस केलं, त्याच्या आतलं जे प्रेशर आहे, ठीक आहे, ते काय होईल, इन्क्रीज होईल. ते कंप्रेस केव्हा करावं लागेल, जेव्हा या पिस्टनला आपण असं आतमध्ये ढकलू तेव्हाच ते कंप्रेस होईल, बरोबर आहे. या पिस्टनला जर का आपण आतमध्ये असं ढकललं तर हा जो काही गॅस मॉलिक्यूल आहे ते काय होईल, कंप्रेस होईल, आणि कंप्रेस झाल्यामुळे काय होईल, त्यांचं प्रेशर इन्क्रीज होईल. ठीक आहे, इथं जर का पिस्टन जर का आपण आतमध्ये ढकलतोय तर आपला व्हॉल्यूम होता पहिले एवढा, ठीक आहे, नंतर एक पिस्टन इथून आतमध्ये आलं समजा इथे, तर व्हॉल्यूम आपला कमी झाला, बरोबर आहे. तर व्हॉल्यूम आपला फर्स्टपेक्षा आपला व्हॉल्यूम काय सेकंड हा कमी आहे, बरोबर आहे. व्हॉल्यूम फर्स्ट हा आपला मोठा आहे आणि व्हॉल्यूम सेकंड हा आपला काय कमी आहे. तिथं काय व्हायला लागलं बघा, व्हॉल्यूम कमी व्हायला लागला. ठीक आहे, व्हॉल्यूम पहिले इथं होता, नंतर इथे आला, व्हॉल्यूम कमी झाला, पण प्रेशर काय झालं, आतमधलं प्रेशर काय झालं, वाढलं. बघा इथे व्हॉल्यूम काय तुमचा पहिले जास्त आहे, ठीक आहे, व्हॉल्यूम कमी झाला, प्रेशर वाढलं. व्हॉल्यूम आहे इथे, प्रेशर इथे, व्हॉल्यूम कमी, प्रेशर जास्त. ठीक आहे, व्हॉल्यूम कमी, प्रेशर कमी होतं. ठीक आहे, व्हॉल्यूम जास्त, प्रेशर काय होतं तुमचं कमी होतं. व्हॉल्यूम कमी झाला, प्रेशर काय झालं, वाढलं. आलं लक्षात. ही जे काही तुमची आपण थर्मोडायनामिक्समध्ये बघितली, ठीक आहे, ही जी जे काही एक्झाम्पल आहे हेच इथे लागू होतं, की तुम्ही जर का व्हॉल्यूम कमी करायला लागले तर तुमचं प्रेशर काय व्हायला लागलं, इन्क्रीज व्हायला लागलं. ठीक आहे, आणि जेव्हा आपण इथे ही जी कंडिशन आपण आता घेतली, की हे जे काही तुमचं कंटेनर आहे, ठीक आहे, याच्यामध्ये हे जे काही पिस्टन आपण बाहेरून ढकललं, तर इथं काय करायला लागलं, हे पिस्टन जर का आतमध्ये ढकलायचं असेल तर गॅस मॉलिक्यूल थोडी नाही आतमध्ये ओढणार आहे. ही जी काही सिस्टीम आहे याला आतमध्ये ओढणार आहे का, नाही. याला आपल्याला एक्सटर्नल फोर्स देऊन आतमध्ये ढकलावं लागेल. ठीक आहे, जर का एक्सटर्नल फोर्स देऊन या पिस्टनला जर का आतमध्ये लोटतोय तर आपण स्वतः या सिस्टीमवर काय करतोय, वर्क डन करतोय. म्हणजे सिस्टीमवर वर्क डन व्हायला लागलं का सिस्टीम वर्क डन करायला लागली, सिस्टीमवर वर्क डन व्हायला लागलं, बरोबर आहे. सिस्टीम वर्क डन नाही करते, सिस्टीमवर वर्क डन होते. ठीक आहे, वर्क डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे, सिस्टीमवर वर्क डन होते. आणि जेव्हा जेव्हा सिस्टीमवर वर्क डन होत असतं तेव्हा ते वर्क डन पॉझिटिव्ह असतं का निगेटिव्ह असतं, ऑब्व्हियसली ते वर्क डन का असतं तेव्हा निगेटिव्ह वर्क असते. ठीक आहे, जेव्हा सिस्टीम वर्क करते तेव्हा ते वर्क कसं असतं, पॉझिटिव्ह असतं, बरोबर आहे. पण जेव्हा सिस्टीमवर वर्क डन होते तेव्हा ते वर्क डन कसं असते, निगेटिव्ह असते. तर इथे जे काही वर्क डन होणार ते काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे. आलं इथपर्यंत लक्षात. ठीक आहे, जसं की आता इथपर्यंत लक्षात आलं. आपण ह्या इंटिग्रेशनला पण ते सॉल्व्ह करू शकतो. जसं की बघा, P इंटू इंटिग्रेशन ऑफ V1 V2 या लिमिट्स टाकून दिल्या इंटिग्रेशनच्या, P इंटू काय होईल ते इथं DV होईल, बरोबर. याचं इंटिग्रेशन काय येईल, P, आणि DVचं इंटिग्रेशन V1 आणि V2. ठीक आहे, ह्या लिमिट जर का पुट केल्या तर V2 मायनस V1. ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता बघा, जे काही तुमचं V2 आहे, V2 हे V1पेक्षा कमी काही जास्त आहे. ठीक आहे, V1पेक्षा काय आहे ते ऑब्व्हियसली कमी आहे. तर हे जर का V2 जर का तुमचं कमी आहे, ठीक आहे, हे जर का V2 तुमचं कमी आहे तर इथं साईन कोणती, V1ची साईन. ठीक आहे, V1ला साईन कोणती, मायनस, म्हणजे काय मायनस काहीतरी V येईल ते आणि काहीतरी P येईल ते, बरोबर. तर जे काही तुमचं वर्क डन ते काय यायला लागलं, निगेटिव्ह यायला लागलं, बरोबर आहे. हे जे काही तुमचं वर्क आहे ते कसं यायला लागलं, निगेटिव्ह यायला लागलं, बरोबर आहे. दुसरी केस लक्षात आली. ठीक आहे, आता आपण बघूया तिसरी केस. ठीक आहे, थर्ड केसमध्ये काय होईल ते बघूया. बघा, तिसरी केस आपण काय घेतली माहिती आहे का, की जे काही तुमचं प्रेशर आहे, हे जे काही प्रेशर आहे हे तुमचं फर्स्ट प्रेशर आहे, हे तुमचं सेकंड प्रेशर आहे. म्हणजे तुमचं प्रेशर फर्स्ट आणि प्रेशर P1 आणि तुमचं P2 काय आहे, इक्वल आहे. म्हणजे प्रेशर काय ठेवलं तुम्ही इथं, प्रेशर ठेवलं तुम्ही इथं कॉन्स्टंट. ठीक आहे,
प्रेशर काय ठेवलं तुम्ही? कॉन्स्टंट. आता जर का तुम्ही प्रेशर कॉन्स्टंट ठेवायला लागले, ठीक आहे, प्रेशर जर का तुम्ही कॉन्स्टंट ठेवायला लागले तर तुमचा व्हॉल्यूम इन्क्रीज होईल का? होईल? व्हॉल्यूम ऑब्वियसली इन्क्रीज नाही होणार. तर इथं वर्डन तुम्हाला 0 द्यावं लागेल. ठीक आहे, वर्डन काय होईल इथे? तुमचं 0 होईल. ऑब्वियसली एवढंच आपल्याला माहिती आहे की वर्डन इथे काय होईल? 0 होईल. पण जे काही वर्डन 0 होईल तर मग आपण त्याला पॉझिटिव्ह वर्क म्हणणार का निगेटिव्ह वर्क म्हणणार? ठीक आहे, जरी वर्डन इथं 0 होत असलं, ठीक आहे, जरी वर्क डन इथे 0 होत असलं त्याला न्यूट्रल वर्क डन नसतं म्हणत. न्यूट्रल वर्क डन नसतं म्हणत. ह्या वर्क डनला सुद्धा काय म्हणायचं? ह्या वर्क डनला सुद्धा पॉझिटिव्ह वर्क डनच म्हणायचं. ठीक आहे, ह्या वर्क डनला सुद्धा काय म्हणायचं? पॉझिटिव्ह वर्क डन. का बरं? कारण इंटरनल फोर्स आपल्या सिस्टीमवर अप्लाय व्हायला लागला का? नाही व्हायला लागला. पण आपली सिस्टीमही कोणावर फोर्स अप्लाय करत नाही. प्रेशर तर आपल्या सिस्टीममधलं सारखंच आहे, कमी झालं नाही जास्त झालं नाही, पण तरीसुद्धा इथे वर्क डन जे असेल ते पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे, एक जर का सांगायचं झालं तर बघा, एक ग्लास घ्या. ठीक आहे, आता हा ग्लास तुम्ही क्लोज केला आहे. ठीक आहे, हा ग्लास तुम्ही काय केला? क्लोज केला. याच्यामध्ये जे काही वॉटर मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे, जे काही असेल गॅस मॉलिक्युल्स आहेत, हे गॅस मॉलिक्युल्स काय करणार? याच्यावर काय करणार? प्रेशर अप्लाय करणार. ठीक आहे, आता प्रेशर अप्लाय केल्यामुळे इथे काय व्हायला लागलं माहिती आहे का? इथे याचा व्हॉल्यूम नाही वाढायला लागला. का बरं? कारण याचं प्रेशर काही इन्क्रीज होत नाही आहे. ठीक आहे, आपण काही याला एनर्जाईज केलं नाही त्याच्यामुळे याचं काही प्रेशर काही इन्क्रीज होत नाही. व्हॉल्यूम याचा वाढत नाही आहे, पण व्हॉल्यूम कमी पण तर नाही होते ना. व्हॉल्यूम वाढत नाही आहे, पण सिस्टीम काय करते? थोडंफार का होईना वर्क डन तर करते ना. व्हॉल्यूम जरी नाही वाढत आहे, परत तरी पण आता जर का व्हॉल्यूम वाढत नाही तर मग याचा अर्थ असा आहे की हे गॅस मॉलिक्युल याच्यावर प्रेशर अप्लाय करत नाही आहे. ऑब्वियसली ते अप्लाय करतातच आहे, बरोबर आहे. हे जे काही तुमचं कंटेनर आहे, समजा असं एनक्लोज कंटेनर आहे, याच्यामध्ये जर का गॅस मॉलिक्युल असेल तर हे मग आता समजा हे जर का कंटेनर, समजा याला जर का पिस्टन लावलेलं नाही आहे आपण, हे असं कंटेनर घ्या. ठीक आहे, आणि आपण नेहमी असं इथं पिस्टन लावतो ना, जे की मूव्ह होते, तर असं पिस्टन लावा जे मूव्ह होणार नाही. ठीक आहे, तर हे जे काही गॅस मॉलिक्युल्स आहे, मग आता हे जर का पिस्टन मूव्ह होणार नाही तर हे गॅस मॉलिक्युल म्हणतील का की आज जाऊ दे, हे काही मूव्ह होत नाही, मग याच्यावर काही प्रेशर अप्लाय करत नाही, आपण शांत बसून राहू, असं तर काही म्हणणार नाही, बरोबर आहे. हे गॅस मॉलिक्युल ते मूव्ह हो का ना हो, गॅस मॉलिक्युल काय करणार? त्याच्यावर प्रेशर अप्लाय करण्याचं काम करणार, बरोबर. त्याला ढकलण्याचं काम तर करणारच आहे. यालाच नाही, याला पण ढकलण्याचं काम करणार, याला पण ढकलण्याचं काम करणार, याला पण ढकलण्याचं काम करणार, बरोबर आहे. पण ढकलण्याचं काम करत आहे. जेवढं त्यांच्याकडे प्रेशर आहे तेवढ्या प्रेशरने ते काय करतात? प्रेशर तर त्यांच्याकडे काही वाढत नाही, त्यांना काही आपण एनर्जी वगैरे हीट वगैरे काही देत नाही आहे की त्यांचं प्रेशर वाढून म्हणून. ठीक आहे, प्रेशर तर त्यांचं तेवढंच आहे. ठीक आहे, जेवढं प्रेशर आहे तेवढंच प्रेशरने ते काय करत आहे? जेवढं त्यांच्याकडे आहे तेवढंच ताकदीने ते काय करत आहे? ह्या वॉलला पुश करण्याचं काम करत आहे. पण ती वॉल काय होते? मूव्ह होत नाही आहे तेवढ्या प्रेशरमुळे. ठीक आहे, आता वॉल जर का मूव्ह होत नाही, तुमचं व्हॉल्यूम काय होते? वाढत नाही. पण व्हॉल्यूम जर का वाढत नाही याचा अर्थ असं थोडी आहे ना की तुमची सिस्टीम याच्यावर वर्क डनच नाही करायला लागली. प्रेशर तर अप्लाय करायला लागली ना, बरोबर आहे. जर का प्रेशर अप्लाय करायला लागली सिस्टीम, तर वर्क डन सिस्टीम करायला लागली, बरोबर आहे. त्यामुळे हे वर्क डन जे असते ना, ते काय करायचं? पॉझिटिव्ह करायचं. जरी ते 0 असेल, ठीक आहे, इथे वर्क डन तुम्ही असं म्हणू शकता 0 आहे, पण ते वर्क डन ऑलवेज पॉझिटिव्ह राहील, न्यूट्रल नाही राहणार. का बरं? कारण प्रेशर तर अप्लाय करतच आहे सिस्टीम. जरी व्हॉल्यूम चेंज नाही होत तुमचं, जरी व्हॉल्यूम सारखंच राहते, पण प्रेशर तर अप्लाय करते, कॉन्स्टंट प्रेशर अप्लाय होतच आहे. ठीक आहे, तिथं वर्क डन कधी 0 राहणार. ठीक आहे, जे काही वर्क डन असेल ते पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे, 0 म्हणण्यापेक्षा ते काय असेल? पॉझिटिव्ह असेल इथलं वर्क डन. ठीक आहे, तर ही जी काही तिसरी केस आहे, ह्या तिसऱ्या केसला डिटेल अजून पुढे पॉईंट आहे तिसऱ्या केसला डिस्कस करण्यासाठी, तर ते पुढच्या पॉईंटमध्ये जेव्हा येईल तेव्हा आपण ही तिसरी केस अजून डिटेलमध्ये बघूया, जेणेकरून तुमचे जे काही सगळे डाऊट या तिसऱ्या केसमधले ते सगळे सॉल्व्ह होतील. सध्यापुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवा की जेव्हा काही प्रेशर कॉन्स्टंट असेल, सध्यापुरतं एवढंच लक्षात ठेवा तुम्ही की प्रेशर जर का कॉन्स्टंट असेल तर तुमचं जे काही वर्क डन आहे ते काय म्हणायचं? तुम्ही वर्क डन तरी वर्क डन काय म्हणायचं? पॉझिटिव्ह म्हणायचं. ठीक आहे, चालेल. तर ह्या 3 केसेस तुम्हाला कळाल्या. तिसरी केस अजून समोर काही पॉईंट येणार आहेत, त्या पॉईंटमध्ये तिसरी केस तुमची अजून क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, तर पहिल्या तर 2 केस आहे की निगेटिव्ह वर्क आणि पॉझिटिव्ह वर्क. याच्यामध्ये मला तरी वाटतं की अडचण नसेल, कारण हे आपण याच्या अगोदरही घेतलेले आहेत की वर्क डन बाय द सिस्टीम आणि वर्क डन ऑन द सिस्टीम. ठीक आहे, पॉझिटिव्ह वर्क आणि निगेटिव्ह वर्क कसं होते. तर अशा प्रकारे हे 2 पॉईंट होते तुमचे, थर्मोडायनामिक स्टेट व्हेरिएबल अँड इक्वेशन ऑफ स्टेट, आणि जो की दुसरा पॉईंट तुमचा द पी आय डायग्राम. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे 2 पॉईंट तुमचे संपलेले आहेत. त्यानंतर बघा तुमचा शेवटचा पॉईंट या टॉपिकमधला 4.7 थर्मोडायनामिक प्रोसेस चालू होतो, जो की आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे, थँक्यू.